नुकतीच 23 जून 2026 रोजी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला. तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आयुक्त पदावरून अचानक बदली करण्यात आली. तुम्ही कधी विचार केलाय का की आपण रोज जे खातोय, जे दूध पितोय किंवा आजारपणात जी औषधं घेतोय ती खरंच सुरक्षित आहेत का, की त्यामध्ये हळूहळू भिनणारं एखादं विष लपलेलं आहे? महाराष्ट्रभरातल्या अशाच भेसळखोरांचे धाबे दणाणून सोडणारा, मोठमोठ्या हॉटेल्स आणि कंपन्यांना जेलची हवा दाखवणारा एक धडाकेबाज IAS अधिकारी, ज्याने केवळ 15 ते 20 दिवसात संपूर्ण यंत्रणा हलवून सोडली. पण अचानक एका रात्रीत असं काही घडतं की संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडते. पण खरी गोष्ट इथेच संपत नाही. ज्या अधिकाऱ्याच्या कौतुकाचे पूल सभागृहात बांधले गेले त्याचीच अचानक तडकाफडकी उचलबांगडी का करण्यात आली? यामागचं नेमकं सत्य काय होतं? मला पडद्यामागचा हा थरार आज उलगडायचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव ऐकलं की भ्रष्ट अधिकाऱ्यांचे आणि बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे पाय थरथर कापतात. हो, मी बोलते IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याबद्दल. नुकतीच 23 जून 2026 रोजी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला. तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आयुक्त पदावरून अचानक बदली करण्यात आली. पण ही केवळ एक साधी बदली नव्हती. या बदलीच्या मागे दडलेला आहे एक मोठा संघर्ष, भीती आणि राजकारणाचा असा एक खेळ जो सामान्य माणसाला सहजासहजी दिसत नाही. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवघ्या काही दिवसांतच त्यांनी असा काय धमाकोळ घातला होता की संपूर्ण राज्याची यंत्रणा हादरली. आपण हे सर्व सविस्तर पाहणार आहोत. गोष्ट सुरू होते काही दिवसांपूर्वी, जेव्हा राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून नियुक्ती केली. पण मित्रांनो, इथेच पहिला ट्विस्ट आहे. जेव्हा त्यांची या पदावर नियुक्ती झाली तेव्हा मुंढे सुरुवातीला अजिबात खुश नव्हते. प्रशासकीय वर्तुळात अशी चर्चा होती की मुंढे यांना वाटत होतं की हे पद त्यांच्या दर्जाच्या मानाने कमी आहे आणि सरकारने त्यांचा एक प्रकारे अवमान केलाय. त्यांनी सरकारकडे दुसऱ्या एखाद्या महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्याची विनंती केली होती. परंतु सरकारने त्यांची ती विनंती फेटाळून लावली. आता कोणत्याही सामान्य माणसाने किंवा अधिकाऱ्याने काय केलं असतं? कदाचित नाराज होऊन संथ गतीने काम केलं असतं. पण तुकाराम मुंढे हे वेगळ्या मातीचे बनलेले आहेत. त्यांनी ठरवलं, पद कोणतंही असो, काम असं करायचं की समोरच्याला घाम सुटला पाहिजे. आणि त्यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारताच त्यांनी थेट युद्ध पुकारलं, ते राज्यातील भेसळखोरांविरोधात. मित्रांनो, आपल्याकडे सण उत्सव असो व रोजचं जगणं, खवा, पनीर, दूध आणि औषधांमध्ये होणारी भेसळ ही एक मोठी समस्या आहे. मुंढे यांनी याच समस्येच्या मुळावर घाव घालण्याचं ठरवलं. त्यानंतर पुढील 15 ते 20 दिवसात जे काही घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली. मुंढे यांनी राज्यभरात भेसळ विरोधी मोहीम अत्यंत कठोरपणे राबवायला सुरुवात केली. त्यांनी केवळ लहान सहान दुकानदारांवर कारवाई केली नाही, तर मोठमोठ्या कंपन्या, नामांकित उद्योग आणि 5 स्टार हॉटेल्सवर धाडी टाकायला सुरुवात केली. ज्या कंपन्या स्वतःला कायद्यापेक्षा मोठ्या समजत होत्या, मुंढे यांनी त्यांच्या कामातील चुका आणि त्रुटी थेट जनतेसमोर आणल्या. या धडक कारवाईचा परिणाम काय झाला माहितीये? जे घडलं त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. भेसळखोरांमध्ये इतकी दहशत निर्माण झाली की कारवाईच्या भीतीने लोकांनी आपला खराब आणि भेसळयुक्त माल थेट रस्त्यावर फेकून द्यायला सुरुवात केली. मुंबईमध्ये खवा आणि दुग्धजन्य पदार्थांवर FDAने असा काही छापा टाकला की क्विंटलने निकृष्ट दर्जाचा खवा जप्त करण्यात आला. मिठाई व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. अनेक मोठ्या हॉटेल्सची अवस्था तर अशी झाली की मुंढे यांच्या भीतीमुळे त्यांनी त्यांच्या मेन्यू कार्ड मधून पनीर, चीज आणि खव्यासारखे पदार्थ तात्पुरते गायबच करून टाकले. कारण त्यांना माहित होतं, जर तपासणी झाली आणि माल निकृष्ट निघाला तर थेट जेलची वारी निश्चित आहे. मुंढे यांनी अनेकांना थेट तुरुंगात पाठवलं होतं.
सर्वसामान्यांसाठी ही मोहीम देवासारखी होती. जनतेला या मोहिमेत सामील करून घेण्यासाठी मुंडे यांनी एक टोल फ्री नंबर आणि ईमेल आयडी जाहीर केला. लोकांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तक्रारींचा पूर आला. अगदी राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनाही स्वतः रस्त्यावर उतरून दूध बाजारात भेसळ तपासणी करावी लागली. पण या सगळ्यात एक मोठी गडबड शिजत होती. मुंडे यांच्या या धडाक्यामुळे सर्वसामान्य जनता जरी खुश असली तरी पडद्यामागे काही शक्तिशाली लोक प्रचंड नाराज होते. आता या कथेचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट येतो. एका बाजूला मुंडे यांच्या कामाचे कौतुक थेट विधिमंडळात सभागृहात होत होते, तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात त्यांच्या विरोधात एक मोठी फळी उभी राहत होती. काही नाराज मंडळींचा असा आरोप होता की तुकाराम मुंडे हे मनमानी कारभार करत आहेत. ते कोणाचेही ऐकत नाहीत आणि नियमांचा बळगा दाखवत उद्योगांना त्रास देत आहेत. जेव्हा एखादा अधिकारी प्रामाणिकपणे काम करतो आणि सिस्टम स्वच्छ करायला निघतो, तेव्हा सिस्टम मधीलच काही कीड त्याला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते. हे आपण अनेकदा पाहिलंय. येथेही तेच घडत होतं आणि त्यातच मंगळवारी राज्य सरकारने एक नाही तर 2 मोठे धक्के दिले. पहिला धक्का, तुकाराम मुंडे यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी आता डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरा धक्का, याच सोबतीला मुंडे यांच्याकडे परभणी जिल्ह्याच्या पालक सचिव पदाची जबाबदारी होती. सरकारने त्यांना तिथूनही हटवले आणि ती जबाबदारी सुद्धा त्यांनी चंद्रकांत कुलकुंडवार यांच्याकडे सोपवली. अगोदर दिव्यांग कल्याण विभाग, नंतर परभणीचं पालक सचिव पद आणि आता अवघ्या 15 ते 20 दिवसात FDA आयुक्त पदावरून हकालपट्टी. हा निव्वळ योगायोग नक्कीच नाहीये. या बदल्यांमुळे संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात आता विविध चर्चांना उधाण आलंय. पण या निमित्ताने एक जागरूक नागरिक म्हणून आपल्या मनात प्रशासनाला विचारण्यासाठी काही अत्यंत गंभीर आणि थेट प्रश्न निर्माण होतात. आज याच डिजिटल मंचावरून मला प्रशासनाला आणि सिस्टमला काही प्रश्न विचारायचे आहेत, ज्यांची उत्तर मला वाटतं मलाच नाही तर प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला मिळालीच पाहिजेत. तर प्रश्न असा आहे पहिला, की जनतेचं आरोग्य महत्वाचं की भेसळखोरांचे खिसे? तुकाराम मुंडे यांनी जेव्हापासून कारवाई सुरू केली तेव्हापासून मोठ्या कंपन्या आणि 5 स्टार हॉटेल्सचे धाबेदार आणले. मग असा कोणता अदृश्य दबाव होता ज्यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या माफियांना वाचवण्यासाठी एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा बळी दिला गेला? सरकारला जनतेच्या आरोग्यापेक्षा या व्यापाऱ्यांचे हितसंबंध जास्त महत्वाचे वाटतात का? प्रश्न दुसरा असा की प्रामाणिकपणाची शिक्षा नेहमी उचलबांगडीच का? जर एखाद्या अधिकाऱ्याच्या धडक कारवाईमुळे मिठाई व्यावसायिक, हॉटेल मालक आणि मोठ्या कंपन्यांमध्ये खळबळ उडत असेल, सिस्टम सरळ होत असेल, तर त्याचं कौतुक करण्याऐवजी त्याची तडकाफडकी बदली का केली जाते? नियम आणि कायद्याचं काटेकोर पालन करणं हा आपल्या प्रशासनात गुन्हा ठरतोय का? प्रश्न तिसरा असा की मंत्र्यांना रस्त्यावर उतरावं लागलं म्हणून अहंकार दुखावला गेला का? मुंडे यांच्या धडाक्यामुळे स्वतः अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनाही रस्त्यावर उतरून दूध बाजारात तपासणी करावी लागली होती. पण प्रश्न हा पडतो की एका IAS अधिकाऱ्याच्या कामाचा वेग मंत्र्यांना आणि राजकीय नेत्यांना झेपला नाही का? की स्वतःच्या अपयशाची जाणीव झाल्यामुळे अहंकारापोटी ही बदली करण्यात आली? चौथा प्रश्न असा की मनमानी कारभार की भ्रष्टाचाऱ्यांची गडचेपी? काही नाराज मंडळींनी मुंडे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप केला. मला प्रशासनाला विचारायचंय की बेकायदेशीर धंदे बंद करणं, हॉटेल्समधून चीज पनीर गायब करायला लावणं आणि लोकांना थेट टोल फ्री नंबर देऊन तक्रारी घेणं, हा जर मनमानी कारभार असेल तर मग जनतेच्या हिताचा कारभार नेमका कोणता आहे? भ्रष्टाचाऱ्यांना मोकळं रान देणं हाच तुमचा सुशासनाचा फॉर्म्युला आहे का? पाचवा प्रश्न असा की नवीन आयुक्तांवर कोणाचा रिमोट कंट्रोल असणार? आता बरोबर आहे, तुकाराम मुंडे यांची बदली झाली, नवीन आयुक्त आले, मग ते जे आले चंद्रकांत कुलकुंडवार यांना आमचा थेट प्रश्न आहे की नवीन आयुक्तांना मुंडे यांनी सुरू केलेली ही मोहीम कठोरपणे पुढे चालवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाईल का, की त्यांना फक्त खुर्चीवर बसवून पडद्यामागून भेसळखोरच FDAचा रिमोट कंट्रोल चालवणार?
या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते मित्रांनो, की तुकाराम मुंढे यांची कारकीर्द ही नेहमीच वादळी आणि धडक निर्णयांसाठी ओळखली जाते. ते जिथे जातात तिथे सामान्य जनतेचा फायदा होतो, पण भ्रष्टाचारांचे धाबे दणाणतात. म्हणूनच की काय, त्यांच्या बदल्यांचे सत्र कधीच थांबत नाही. पण यामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होतो, जर एका प्रामाणिक अधिकाऱ्याला जनतेच्या आरोग्यासाठी कठोर पावले उचलल्यामुळे अवघ्या 15 ते 20 दिवसात पदावरून हटवले जाणार असेल, तर भविष्यात कोणताही अधिकारी अशा माफियांविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस करेल का? तुकाराम मुंढे यांच्या जागी आलेले नवीन आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार हे आता ही मोहीम पुढे चालू ठेवणार की परिस्थिती पुन्हा जैसे थे होणार, हे पाहणे आता महत्वाचे ठरेल. पण मुंढे यांनी दाखवून दिले की जर इच्छाशक्ती असेल तर अवघ्या 2 आठवड्यात सुद्धा संपूर्ण सिस्टमला सरळ करता येऊ शकतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंढे यांची ही बदली योग्य आहे की भेसळखोरांच्या दबावामुळे सरकारने हे पाऊल उचललंय? तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला नक्कीच आवडेल. जर तुम्हाला हा सखोल विश्लेषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत, विशेषतः महाराष्ट्रातील जागरूक नागरिकांसोबत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन आणि रोखठोक विषयांवरील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि खळबळजनक कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.